नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पगडी मेकर यादव चॅनल मध्ये। मित्रांनो, मागच्या एपिसोड मध्ये आपण पेशवाई पगडीच्या मोल्ड बद्दल चर्चा केली होती की मोल्डचं कटिंग कसं करायचं, तो त्याला आकार कसा द्यायचा, मापाप्रमाणे मोजायचं कसं, याबद्दल आपण चर्चा केली होती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढचं पाहतोय की त्याच्या पुढचं जे काम आहे, या पट्ट्या, कमळाच्या नाड्या, या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण बाहेरून करून घेतो। म्हणजे आपल्याकडे कारखान्यामध्ये काही लेडीज या घरून करून आणतात। तर आता ही पगडी आपल्याकडे जमा झालेली आहे। आता या पगडीला आपल्याला चक्री पगडीचं रूप द्यायचंय। आता पेशवाई पगडी असेल तर आपण हे एवढंच ठेवतो, परंतु याला जर आपल्याला चक्री पगडीचं रूप द्यायचं असेल तर आपण काय करतो, ह्याच्या भोवतीने पट्टे वाढवत जातो। म्हणजे जेवढे पट्टे आपण जास्त वाढवू तेवढा आकार याचा मोठा होतो। तर याला आपण आता पट्ट्या जोडून घ्यायला सुरुवात करायची। आता कसं होतं, बऱ्याच वेळा शंका अशी येते की अखंड या मापाचा पट्टा कापून घ्यायचा का? तर नाही, मी काय करतो, मी खालची आणि वरची असे दोन्ही बाजूच्या पट्ट्या तयार करून घेतो। आता ते पहा, या ज्या पट्ट्या आहेत या मी अशा तयार करून घेतलेल्या आहेत। का तर आपल्याला यामध्ये कापड वाचतं, म्हणजे कापड आपल्याला पगडी करायला कमी लागतं। तर त्या दृष्टीने मी हे शिवून घेतलेले आहेत पट्ट्या, आणि या पट्ट्या आपण खाली आणि वर अशा दोन्ही बाजूनी फिरवणार आहोत। जेवढ्या पट्ट्या जास्त फिरवाल तेवढा पगडीचा आकार हा मोठा होत जातो। म्हणजे साधारणपणे हे विड्थ जेवढी आहे तेवढंच आपण पुढे वाढवणार आहोत। तर आता पट्टा लावण्यापूर्वी हे जे शिवून घेतलेलं आहे याची जी लांबी आहे याचे मी पहिले दोन भाग करून घेतो, म्हणजे वरती निम्म आणि खाली निम्म। तर आता हे पहा, हे टोक, नंतर याचं दुसरं टोक बरोबर निम्म करून घ्यायचं। हे पहा, आता ही दोन्ही टोकं आपण जुळवायची। नंतर बरोबर इथे मी कट करतोय। म्हणजे आता या पट्ट्यांचे दोन भाग झालेले आहेत। एक भाग आपल्याला खालच्या बाजूला गुंडाळायचा आहे आणि एक भाग वरच्या बाजूला गुंडाळायचा आहे। हे पाहता, हे बाजूला मी ठेवून देतो। आता खालची बाजू म्हणजे ही बाजू, या बाजूला पूर्वी आम्ही पूर्णपणे टाके मारत हे करायचो, परंतु आता सोल्युशनचा शोध लागल्यापासून आपण टाके मारत नाही, आपण डायरेक्ट चिकटवून टाकतो। तर सुरुवातीला एक टाका मारून घ्यायचा, का तर तो हलू नये म्हणून। आधी आपण खालच्या बाजूच्या पट्ट्या फिरवून घेऊ। हे टोक पक्क शिवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला ताणता येतं। ही पट्टी जी आहे ही ताणून बसवता येते। हे अशा प्रकारे याला मी टाका मारून घेतलाय। टाका मारून झाल्यानंतर ही जी सुई आहे ही आतमध्ये कुठेतरी अडकून टाकायची, म्हणजे आपल्याला परत सापडायला त्रास होत नाही। नंतर आता याच्यामध्ये मी सोल्युशन भरलेलं आहे, SR सोल्युशन। हे SR सोल्युशनने मी आता ही पट्टी चिकटवून घेणार आहे। शक्यतो ताणून पट्टी बसवायची, म्हणजे हलत नाही। तेव्हा पहिली पट्टी इथपर आलं, म्हणजे
पहिली पट्टी पूर्ण गुंडाळून झाली की एक टाका मारायचा, म्हणजे ते हलणार नाही. एक टाका मारा, 2 टाके मारा, फक्त हे हलू नये म्हणून, म्हणजे पहिली जी पट्टी चिकटवलेली आहे ती हलू नये. आता परत याच्यावरून परत सोल्युशन लावून चिकटून घ्यायचं. परत एक टाका. आता आपल्या 2 पट्ट्या फिरवून झालेल्या आहेत. आता पट्टी कशी फिरवायची हे तुमच्या लक्षात आलं असेल तर मी आता या पटापटा पटापटा पट्ट्या फिरवून घेतो. म्हणजे नुसतं तेच दाखवण्यात तुमचा वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. हे पहा, हे अशा प्रकारे खालची पट्टी जी आहे हे आपण फिरवून घ्यायची. आता पूर्ण पट्टी मी पटापटा फिरवून घेतो. हे पहा, हे अशा प्रकारे या पट्ट्या आपल्या फिरवून झालेल्या आहेत. आता हे तुम्हाला घालून दाखवतो. ज्यावेळी पगडी घालू त्यावेळी ही अशी दिसते. साधारण खांद्याच्या आतमध्ये ही पगडीचे जे आपल्या रिंग आहे ती आलेली आहे खांद्याच्या आतमध्ये, परंतु हे पागोट दिसताना मोठं दिसतं. आता याच्यामध्ये वरचं टोकही दिसतंय, या पट्ट्याही दिसत आहेत, या फिरलेल्या पट्ट्याही दिसतात, नाड्याही दिसतात आणि आपलं हे कमळही दिसत आहे. आता ही काय माझ्या मापाची पगडी नाहीये, तेव्हा मला ही वरच्यावरच बसलेली आहे. तर आता आपल्याला वरच्या पट्ट्या फिरवायच्यात. तर वरच्या पट्ट्या फिरवताना निम्म्यापर्यंतच्या पट्ट्या, म्हणजे साधारण शेवटच्या 3-4 पट्ट्या सोडून बाकीच्या आधी फिरवून घ्यायच्या. मी वरच्या पट्ट्या थोड्या फिरवून घेतो. शेवटच्या 3-4 पट्ट्या सोडून बाकीचं जे काम आहे ते मी आधी करून घेतो. हा, तर आपल्या खालच्या पट्ट्या ज्या आहेत त्या आता फिरवून झालेल्या आहेत. आता आपण सुरुवात करणार आहोत वरच्या पट्ट्यांना. वरच्या पट्ट्या फिरवताना सेम तसंच शेवटी जिथे आपल्या नाड्या संपतात त्याच्या आतमध्ये याचं एक टोक जे आहे ते पहिलं शिवून घ्यायचं. हे पहा, इथे एक टोक शिवून घ्यायचं. शिवून घेतल्यानंतर जसं खालच्या पट्ट्यांना केलं होतं त्याचप्रमाणे वरच्या बाजूलाही गम लावत लावत चिकटून घ्यायचं. वरच्या बाजूला गम लावताना डाग पडणार नाही याची काळजी घ्यायची. हे पहा, पहिली पट्टी फिरवून झाल्यानंतर एक टाका मारायचा, गम लावायचा, त्याच्यावरून दुसरी पट्टी. असं ह्या सगळ्या पट्ट्या जशा खालच्या पट्ट्या फिरवून घेतल्यात तशाच वरच्या पण पट्ट्या आपण फिरवून घ्यायच्या. फक्त शेवटच्या 2-3 पट्ट्या सोडून हे 2-3 राऊंड शेवटच्या बाजूला ठेव, म्हणजे नाही मारायचे आत्ताच. हे पहा, या एकावर एक एकावर एक एकावर एक अशा या पट्ट्या आपण फिरवून घ्यायच्यात. आता मी पटापटा पट्ट्या फिरवून घेतो, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. आता या 3 पट्ट्या फिरवण्याच्या अगोदर आपण इथे जर लावणार आहोत. तर जर हे पहा, ही आपल्याकडे हा जरीचा पदर आहे, हा येवल्याला मिळतो. येवला म्हणजे आपल्या नाशिक जवळचा येवला. हे पहा, हा असा इथे बसवायचा आहे.
हे पहा, इथे आपल्याला ही जर लावायची आणि हे जे दिसतंय तुम्हाला इथे, इथे आपल्याला जरीची नाडी करून लावायची. तर जरीची नाडी करण्याकरता पदरातला थोडासा भाग आपण कापून घेऊया नाडी करता. हा वरच्या नाडी करता एक छोटासा भाग मी कापून घेतलाय. याचाच असं इथे दुमडायचं. दुमडून असं घडी घालायची आणि याची नाडी तयार करायची. ही अशी छोटीशी नाडी मी करून घेतलेली आहे. ही नाडी शिवलीत तरी चालेल, चिकटवलीत तरी चालेल. शक्यतो आपण शिवून घेतो किंवा आधी चिकटवून घेतो आणि नंतर मग मी टाके मारतो. याचं जे टोक आहे हे मी आधी चिकटून घेतो. आता या सोल्युशनला चिकटायला एक 10 ते 15 मिनिटं वेळ लागतो. म्हणजे त्यातलं जे पेट्रोलियम आहे ते सुकून जावं लागतं, म्हणजे उडून जायला द्यावं लागतं. तेवढा थोडासा टाइम द्यावा लागतो. मग या नाडीला इथे गम लावला. नंतर हा जो मधला भाग आहे याच्यामध्ये आपल्याला गम लावायचा. हा गम लावताना डाग पडणार नाही याची काळजी घ्यायची. कारण इथे डाग पडण्याची दाट शक्यता असते. हे पहा, आता मी इथे गम लावून घेतलेला आहे मधल्या चोचीला. थोडंसे टॅकी होऊन द्यायचं. टॅकी झाल्यानंतर मग हे पहा, वरच्या बाजूने सुरुवात करायची आणि या खड्ड्यामध्ये जर बसवून टाकायची. थोडक्यात चिकटवायची. चिकटून झाल्यानंतर थोडंसं आतमध्ये प्रेस करायचं, म्हणजे त्याचे जो खड्डा असतो तो खड्ड्यामध्ये ती जर व्यवस्थित बसून जाते. हे पहा, या अशा प्रकारे ही जर आपली बसवलेली आहे. आता ती बसवल्यानंतर आपल्याला इथे पदर लावायचा. म्हणजे पदराचा हा पोर्शन इथे चिकटून घ्यायचा. हा जरीचा असा चंद्राकृती मी कापून घेतलेला आहे. आता याला कट करतो. हे पहा, आणि हा इथे मी हा शिवला तरी चालेल, चिकटवला तरी चालेल. आता मी चिकटवतोय, तुम्ही शिवलात तरी चालेल.
गम लावताना मी जरीला गम लावून घेतोय. डायरेक्ट तुम्ही त्याच्यावर, तुमचा जर हात शार्प असेल तर तुम्ही त्याच्यावर लावून घेतलं तरी चालेल. याला मी गम लावून घेतलाय आणि हे मी आता ते चिकटून टाकतोय. हे पहा, ही मी जर चिकटवून घेतली. आता ही एक पट्टी शिवून घेतलेली आहे. ही पट्टी आपल्याला याच्यावरती लावायची. हे पहा, हे अशा प्रकारे ही वरती मी पट्टी चिकटून टाकलेली आहे. ही पट्टी कशासाठी, तर या जरीमाचा आणि या कापडामधला जो जॉईंट आहे त्या जॉईंट झाकण्यासाठी आपण ही पट्टी लावतो. बहुतेक वेळा नाडी लावत, म्हणजे पूर्वीच्या ज्या पगड्या बनायच्या त्याला नाडी असायची, नाडी लावली जायची, पण आपण ही पट्टी लावतोय. आता हे लावून झाल्यानंतर जे आपलं पट्टी आपली जी फिरवायची उरलेली आहे ते आपण आता फिरवून घेऊया. हे पहा मित्रांनो, वरच्या पट्ट्याही आपल्या फिरवून झालेल्या आहेत. इथे जर लावली, ही चोचीची जर लावलेली आहे. आता हे पहा, ही पगडी घातल्यानंतर, आता ही माझ्या मापाची नाहीये. हे पहा, आता हा पार्ट पण दिसतो, हा पोर्शन पण दिसतोय, हा पोर्शन पण दिसतोय, हा पण दिसतोय आणि चोच पण दिसते. चोच कुठे गेली, हा इथे चोच पण दिसते. आता ही पगडी ही कशी घालतात, आता ही माझ्या मापाची नाहीये. हे पहा, ही अशी साधारणपणे ही पगडी घातली जाईल. उजवी बाजू वर, डावी बाजू खाली. या चोचही दिसते म्हणजे समोरच्या अँगलनी, आणि पगडीचा घाटही दिसतोय. तर या पगडीला चक्री पगडी किंवा चक्री पागोट असं म्हटलं जातं. आता याचा आपल्याला फिरवायचा आहे शेवटचा पट्टा. शेवटचा पट्टा फिरवायचा, तर इथे जे आपल्याला गॅप आहे, ही गॅप आपल्याला पहिली भरून काढावी लागते. आणि त्या अगोदर हे जे आपण चिकटवलेले आहे ना, हे निघू नये म्हणून आपण याला टाके मारून घेणार आहोत. तर आता मी याला पहिले टाके मारून घेतो, म्हणजे पक्क होऊन जाईल. नंतर शेवटचा पट्टा फिरवायचा. शेवटचा पट्टा फिरवून झाला की मग आपण याला गादी लावायची. तर आता बाजीराव मस्तानी मध्ये ज्या पगड्या आहेत, म्हणजे साधारण आपल्या मिलिंद सोमननी वगैरे घातलेल्या, मिलिंद सोमन, आदित्य पांचोली, या सर्व पगड्या याच प्रकारे मी बनवल्या होत्या. त्याचे जे मोठे मोठे आकार दिसतात, कारण या पट्ट्या जेवढ्या तुम्ही जास्त फिरवाल तेवढा तो आकार मोठा होत जातो. आता ही जी पगडी आहे ही आपण बनवतोय आळंदीच्या विसोबा खेचर हे नावाचं एक कॅरेक्टर आहे. त्या कॅरेक्टर करता आपण ही पगडी बनवतोय. आणि विसोबा खेचर करता जास्त मोठं पागोटं करण्याची तशी मला काही आवश्यकता वाटत नाहीये. त्यामुळे हे जरा आटोपशीर, म्हणजे अगदीच बारीकही नाही आणि खूप भलं मोठंही नाही, अशा प्रकारे ही पगडी मी बनवलेली आहे. तर आता शेवटचा पट्टा आणि याचे टाके हे पहिले मी मारून घेतो.
हा तर मित्रांनो, आपले आता हे वरचे जे या पट्ट्यांचे जे टाके आहेत ते म्हणजे टाके घालून झालेले आहेत. टाके घातले म्हणजे काय, मी इकडून सुई काढली आणि इकडे घातली, इकडून काढली इकडे घातली, इकडून काढली इकडे घातली, असं करून हे मी टाके मारून घेतलेले. आता आपल्याला बसवायची आहे शेवटची पट्टी. शेवटची पट्टी बसवण्याकरता मी साधारण 3 इंचाची पट्टी कापून घेतलेली आहे आणि ही 2 इंचाची पट्टी कापून घेतलेली आहे. 3 इंचाची पट्टी ही या 2 इंचाच्या पट्टीभोवती अशी गुंडाळलेली आहे. आणि हे अशा प्रकारे आज आपला शेवटचा पट्टा जो आहे तो असा तयार करायचा आहे. हे पहा, हा पट्टा तयार झाल्यानंतर म्हणजे पट्टा मी काही शिवून वगैरे घेतलेला नाही, मी जस्ट असं लपेटतोय. हे पहिलं टोक जे आहे हे इथे, याच्या जिथे नाड्यांची लाईन संपली आहे ना त्याच्या थोडस या बाजूला म्हणजे इथे 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 आपण शिवून घेऊया. हे जे टोक आहे हे पक्क शिवायचं आहे, कारण आपल्याला ते पुढे ताणायचंय. ताणताना ते निसटलं नाही पाहिजे, म्हणून हे पक्क शिवून घ्यायचं. हे इथे मी पक्क शिवून घेतलंय. आता आपल्याला याला मध्ये कुठेही टाका मारायचा नाहीये. जेवढं ताणता येईल तेवढं ताणून आपल्याला याच्यावर हे बसवायचं. हे पहा, हे अशा प्रकारे ही पट्टी आपल्याला याच्यावरती बसवून घ्यायची. अर्थात ही पट्टी चिकटवली तरी चालेल, पण चिकटवताना डाग पडायची भीती असते, म्हणून शक्यतो चिकटवायच्या फंदात पडायचं नाही. आलं लक्षात? ही ताणूनच याला जिथे पट्टी संपते तिथे परत टाके मारून घ्यायचे. आता ही पट्टी आपण फिरवून घेतलेली आहे आणि याचं जे शेवटचं टोक आहे मध्ये कुठेही टाका घालायचा नाही, नाहीतर तिथे खड्डा पडतो. म्हणून मागच्या बाजूला जिथं सुरुवात झाली होती तिथे आपण टाका मारून घेऊ. हे पहा, हे मागच्या बाजूला हे आपण शिवून टाकलेलं आहे. आलं लक्षात? आता तुम्हाला ही मी पायत घालून दाखवतोय. पहा, आता ही पगडी ही अशी दिसते. थोडस वर घेऊ. ही पगडी माझ्या मापाची नसल्यामुळे मला पूर्ण बसत नाहीये, वरच्यावर बसतीये, पण ठीक आहे. ही अशी अशी घातली तर मागचं टोक वगैरे काही दिसत नाही, परंतु ही जर तुम्ही ही अशी तिरकी घातलीत, ही अशी तिरकी जर घातलीत तर पहा, वरचं टोकही दिसतं, कमळही दिसतं आणि हा मधला पट्टाही दिसतो आणि नाड्याही दिसतात आणि या पट्ट्याही दिसतात. म्हणजे जी काय मेहनत पगडीमध्ये केलेली आहे ती सर्वच्या सर्व दिसते. आता पट्टा फिरवून झाल्यानंतर पुढची स्टेप जी असते ती म्हणजे जर लावणे. आता मी पटकन याला जर लावून घेतो, दाखवतो म्हणजे तुम्हाला कशी लावायची. जरीसाठी हा आपल्याकडे जो पट्टा उरलेला आहे हे पहा, या जरीला थोडीशी डिझाईन आहे. ही डिझाईन पुढच्या बाजूला येईल असं पाहू. आता
जर लावताना हे पहा, ही जी बाजू आहे ही पुढच्या बाजूला आली पाहिजे, ही मागच्या बाजूला आली पाहिजे. हे साधारण आपण हे पहा इथे अशी टिपवून घ्यायची, कुठपर्यंत येत आहे पाहायचं. बरोबर. नंतर कुठल्याही बाजूने सुरुवात करा. आता आपली सुई मागच्या बाजूला आहे तर आपण मागच्या बाजूने सुरुवात करू. आतून टाके घ्यायचे, नंतर पलटी मारायचं, म्हणजे टाके दिसत नाही. इथे आपल्याला गादी करायची. तर ती गादी पूर्वी कापसाची करायची. आता कापूस वगैरे आपण करत नाही. आपण आता याच्या आतमध्ये कागद घालतो. तेव्हा आता कागद चुरगळून घ्यायचा. नंतर उलगडायचा. तो फुगवायचा. फुगवायचा असा. हा इथे असा लावायचा. नंतर इथे अशी थोडीशी घडी घालायची. आणि शिवून टाकायचं. शिवताना इथले टाके मात्र एकदम बारीक घ्यायचे, म्हणजे कळणार नाही असे. हे पहा, हे अशा प्रकारे टोक शिवून घेतलं. नंतर हा कागद जिरवत जिरवत याच्या किनारीला टाके मारून घ्यायचे. अशा प्रकारे ही आपली पगडी जी आहे ही पट्टा फिरवून तयार झालेली आहे. हे पहा, या पगडीला लूक येतो. आता शेवटचं काम राहिलं ते म्हणजे अस्तर. तर बऱ्याच मला कमेंट्स मध्ये पगडीला अस्तर कसं लावायचं हे विचारतात. तर या व्हिडिओमध्ये मी आपल्याला अस्तर लावून दाखवणार आहे. तर अस्तर जे आहे हे आमच्याकडे तयारच, म्हणजे आम्ही ऑलरेडी भरपूर अस्तर अशी तयार करून घेतलेली असतात. त्यापैकीच एक अस्तर मी आता आपल्याला दाखवणार आहे. अस्तर हे आम्ही अशा प्रकारे क्वांटिटीमध्ये आमच्याकडे शिवून तयार असतात. अस्तर शिवायचं म्हणजे काय, 6.5 बाय 6.5चा एक चौकोन असतो आणि त्याला ही साधारण 5.5 इंचाची एक पट्टा
हा चहूबाजूने शिवून एक शिलाई मारलेली असते. अशा प्रकारे हे अस्तर तयार होतं. आता अस्तर लावताना ही जी शिवलेली बाजू आहे ही मागच्या बाजूला आतमध्ये टाकून अशी दुमडून घेतो. दुमडून घेऊन याला आम्ही सरळ धाव दोरा, म्हणजे धाव दोरा जो शिलाईचा प्रकार आहे त्या प्रकारामध्ये धाव दोरा टाकून म्हणजे आम्ही लावून घेतो. हे पहा, हे अशा प्रकारे आपलं पगडीचं अस्तर लावून झालेलं आहे आणि ही पगडी कंप्लीट झालेली आहे. अस्तर लावल्यानंतर ही आता मला बसत नाहीये, तरी पाहू शकता. ही साधारणपणे ही अशी काहीतरी ती घालणार असते. कुणी असं घालतं, कुणी असं घालतं. वरचं टोकही दिसतं, मधला पट्टाही दिसतो, या पट्ट्या फिरवल्या त्याही दिसतात, नाडेही दिसतात आणि कमळही दिसतं. तर अशा प्रकारे आपलं चक्री पगडी बनवण्याचा जो खटाटोप होता तो आपला आता झालेला आहे. आणि ही चक्री पगडी ही एका मराठी सिनेमा करता, म्हणजे मराठी चित्रपटाकरता विसोबा खेचर नावाच्या कॅरेक्टर करता ही पगडी बनवलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. माझ्या अशाच निरनिराळ्या पगड्या बनवण्याचे जे उपक्रम चालतात त्याचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी असेच पगड्यांचे व्हिडिओज बनवत असतो. आणि तुमच्या मते जर काही वेगळी पगडी जर असेल, तुमच्या निदर्शनास आली असेल आणि ती जर मला बनवता येत असेल तर मला नक्की सुचवा. मी नक्की त्या पगडीचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन. मुळात ती जर मी केलेली असेल तर मग काय प्रश्नच येत नाही, पण नसेल केले तर मी तुमच्यासाठी ती पगडी शिकवून तुमच्याकरता नक्की व्हिडिओ बनवेन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.